नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रकाश जमदडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, उपाध्यक्ष हवेली तालुका. आज आम्ही या ठिकाणी आमच्यासोबत आहेत रपळे सर. त्यांच्या मिसेसला एका खाजगी रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. एक छोट्याशा गाठीसाठीचं ऑपरेशन 2 दिवसाचं बिल जवळपास 56,000 रुपये काढलं. परंतु हे अवास्तव बिल आम्ही संबंधित डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर ते बिल माफ करण्यासाठी त्यांना विनंती केली. त्यांच्या माध्यमातून ते बिल माफ झाले. परंतु यामध्ये एक विषय आलेला आहे की डॉक्टर लोक अवास्तव बिल वाचतात आणि त्यांचा एक पॉलिसीचा विषय होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात पॉलिसी दिल्यानंतर ट्रीटमेंट करतात, परंतु अगोदर सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर शेवटच्या वेळेस बिलाच्या वेळेस त्यांना अचानकपणे कळलं की आता तुमची पॉलिसी रिजेक्ट झालेली आहे. मग अशा वेळेस सर्वसामान्य माणसाला एवढा मोठा निधी उपलब्ध करणं शक्य होत नाही. तर त्यांना ती आज मोठ्या प्रमाणात अडचण आली. परंतु आम्ही त्यांच्याशी बोललो, डॉक्टर प्रशासनाशी, आणि त्यांचं बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केला. तर मी त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की त्या पेशंटशी देखील मी स्वतः बोललो. त्यांचं म्हणणं असं आलं की जर आम्हाला हे बिल अगोदर कळलं असतं तर आम्ही सरकारी रुग्णालयात ट्रीटमेंट घेतली असती किंवा दुसरीकडे बाहेर दाखवलं असं दुसऱ्या डॉक्टरला. तर विषय असा आहे, वारगडे सर या ना. विषय असा आहे की खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी हा प्रश्न मी आतामध्ये नवीन मुख्यमंत्री राज्याचे जे नियुक्त झाले, मुख्यमंत्र्यांची निवड झाली देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यावेळेस देखील मी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी पहिला धनादेश 5 लाखाचा खाजगी रुग्णालयाचा साईन केला. अभिमानास्पद गोष्ट आहे. सरकारने नागरिकांना औषधोपचारासाठी मदत केलीच पाहिजे, ही भावना अतिशय रास्त आहे. परंतु मी पहिलं सरकार असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत देखील मोठा रुग्णालयाला निधी मिळालेला आहे. परंतु माझी या सरकारला आणि या मुख्यमंत्री आरोग्य खात्याला विनंती आहे, आता तुम्ही नवीन सरकार स्थापन करताय, आपा खऱ्या अर्थानं मदत झाली पाहिजे. ती सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा उद्योगात झाली पाहिजे, जी पूर्वीच्या काळात होती. ससून हॉस्पिटलला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, लोकांना चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. नवीन बिल्डिंगचं काम झालेलं आहे, ते बिल्डिंगमध्ये चांगली यंत्रणा उभी झाली पाहिजे, सगळ्या मशिनरी आल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांची गरिबीची ट्रीटमेंट झाली पाहिजे. तुम्ही खाजगी रुग्णालयाला 10 लाखाचे 20 लाखाचे चेक देत आहे, ही अक्षरशः खिरापत वाटल्या गेलेली आहे. त्याच्यामुळं खाजगी रुग्णालय आणि सरकारमध्ये काही लाग बाबू यांच्या संगनमताने ही सरकारने शासकीय तिजोरीवरती दरोडा पडत आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे, ही आमची भावना आहे. तर या माध्यमातून माझी सरकार प्रशासनाला देखील विनंती आहे की या ठिकाणी वाघोलीतलं सरकारी दवाखाना असेल, तिथं अतिशय कुठलीही, जसं आता कुत्रं चावलं तर त्याच्या रॅबीज मेडिसिन लवकर भेटत नाहीत, इंजेक्शन्स भेटत नाही, ही अशी परिस्थिती आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे राज्य सरकारला की आपण राज्याची व्हेंटिलेटरवरती असलेली आरोग्य व्यवस्था या ठिकाणी मोडकळीच गेलेली आरोग्य व्यवस्था व्यवस्थित लावी. आज हरपळे सर आहेत, काय कसं होतं तुमच्या डॉक्टरला, तुम्ही कधी इकडं ट्रीटमेंटला आणलं होतं? 2 दिवस पुढे हां 2 दिवस ट्रीटमेंट आल्यानंतर त्यांनी म्हणले पॉलिसीत होईल. त्यानंतर ऑपरेशन झालं, म्हणले की तुमची पॉलिसी कॅन्सल झाली, एवढं बिल भरा 57,000 रुपये. पण आमची ऐपत नाही, मी रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे मला काही ते भरण्याची ऐपत नाही माझी, आणि खूप परिस्थिती हालकीची असल्यामुळे मी भरू शकत नाही. म्हणून मी आपल्याला भेटलो आणि आपल्यामार्फत आपण जे आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी खूप आपले धन्यवाद मानतो. अजिंक्य, काय सांगाल, हे असं जे आहे खाजगी रुग्णालयाकडून बिल अवास्तव लावल्या जातं, किती फीस लावली? हा 56,000 रुपये 2 दिवसात यांनी बिल केले आमचं, आणि 56,000 रुपये सर्वसामान्य माणूस कुठून आणणार? मग हाच आमचा प्रश्न आहे की बाबा, की वाघोलीत एवढा सरकारी दवाखाना असून इथं कुठली मशिनरी नाही, काय नाही, फक्त गरोदर स्त्रियांचं तिथे हे होते. आणि आपण जर गेलो चेकिंगला तर तिथं आपल्याला गोळ्या औषधं पण बाहेरनं लिहून देत आहे. ही कुठली पद्धत? ही पद्धत बंद झाली पाहिजे. आता हे बिल माफ केलं त्याच्याबद्दल काय म्हणणार? आणि बिल माफ केलं, हे आमच्या जमदडे साहेबांनी बिल माफ केलं. हे भरपूर म्हणजे 50% खाली बिल आले. हे यांचे जमदडे साहेबांचे भरपूर धन्यवाद मानतो. तुमचं स्वागत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा खरा प्रश्न हा माझा यंत्रणेला आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था यंत्रणा चांगली व्हावी आणि ती होण्यासाठी येणाऱ्या पुढील काळात आमच्या पक्षाच्या वतीनं, आमच्या वतीनं प्रामाणिक प्रयत्न करू, एवढं आपल्याला शब्द देतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यवस्थित आलं का बघा नितीन भाऊ.